केमिकल विरहित अशी मँगो पावडर बनवण्यासाठी मी 5 आंबे कापून त्याचा चमच्याने गर काढून घेतला. आता हा गर एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्याचं मिक्सरवर बारीक असं स्मूथ पेस्ट तयार केली. वाटीने मोजून बघितले तर 2 वाट्या झाल्या. त्याच्यामध्ये 1 वाटी मी जाडी साखर घातली आणि चांगली मिक्स करून एका मोठ्या ताटामध्ये ती पातळ अशी पसरवून घेतली. ही जी पावडर आहे ना, उन्हामध्ये ना गॅसवर गरम करून घ्यायची आहे, तर ती घरीच फॅनखाली चांगली सुकवून घ्यायची आहे. आता 24 तासानंतर ती चांगली सुकली गेली आहे, पण आतून अजूनही ओली आहे. तर आपल्याला रोज असं 5 दिवस खरवडून काढायचं आहे आणि ते पुन्हा पसरवून ठेवायचं आहे, जेणेकरून ती फॅनखाली चांगली खडखडीत सुकली जाईल. तर 5 दिवसानंतर 6व्या दिवशी असा खळखळ आवाज येतो. चांगले सुकल्यावरच आपल्याला ती मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करायची आहे. तोपर्यंत ती पावडर तयार करायची नाही, नाहीतर तुमची पावडर खराब होऊ शकते. आता ही पावडर चाळणीमध्ये घालून चांगली चाळून घ्यायची. अशा प्रकारे आपली ही वर्षभर टिकणारी मँगो पावडर तयार झाली आहे. तुम्ही ह्या मँगो पावडरचं सरबत, मिल्कशेक, खीर काहीही बनवू शकता आणि ती आता मी तुम्हाला चमच्याने उचलून दाखवते. बघा किती सरसर पडते. याचा अर्थ ती चांगली सुकली गेली आहे. आता आपण ह्याचं एक सरबत बनवूया. तर 1 ग्लास पाण्यामध्ये मी 2 चमचे ही मँगो पावडर टाकली आणि बघा किती छान सरबत तयार झालं. अगदी काही वेळातच त्याला कलरही छान येतो. तुम्हाला जे बाजारात माझा मिळतं ना, त्याचप्रमाणे ह्याची चव लागते आणि दिसायला पण बघा तसंच दिसतं आहे. तर हे आपलं घरगुती माझा तयार झालं आहे. तुम्हाला जर घरीच फ्रुटी तयार करायची असेल, तर ह्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घाला. तुमची घरगुती फ्रुटी तयार झाली. अगदी बाहेरच्या फ्रुटीसारखी चव येते. ही पावडर सुक्या अशा कोरड्या कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि त्याला ओलावा मात्र लागू देऊ नका, नाहीतर ती खराब होऊ शकते. आता आपण मिल्कशेक बनवूया. 1 ग्लास 1 ग्लास दुधामध्ये मी 3 चमचे ही मँगो पावडर घातली आहे. मिक्सरला लावून ही मिल्कशेक तयार झालं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंब्याचे तुकडे, ड्रायफ्रूटचे तुकडे किंवा आईस्क्रीम घालू शकता. अशा पद्धतीने जर तुमच्याकडे जास्तीचे आंबे असतील, तर ही पावडर नक्की करून बघा.